तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही, तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही, हे सगळं तुम्हाला अपडेट आमच्या चॅनलवर मिळणार आहे। तरी सर्वांनी आमच्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। सातत्याने मिळत राहील 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही दिलं आणि त्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं। लाडक्या बहिणींच्या खात्यात आज होणार पैशांचा पाऊस। भाऊबीज ओवाळणी मिळायला उशीर झाल्यामुळे आता लगेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला। स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे। आजपासून 3 दिवसामध्ये दररोज 12 जिल्ह्यात पैशांचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे, याची माहिती आदिती तटकर यांनी दिली। पण हे पैसे सर्व बँकेत घेणार नाहीत। 8 अशा बँका आहेत की ज्या बँकांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेली आहेत। त्यामुळे तुमचं जर खातं या 8 बँकेपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। आज, उद्या आणि परवा अशा 3 भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3,000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांनी गर्दी केली। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महिलांनी पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक या बँकांसमोर आज गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। लाडक्या बहिणींना पैशांची खूप यावेळी प्रतीक्षा सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र कालपासूनच हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या बहिणींसोबत आणखी शेअर करा।